आय 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 आय. अरे नामदेवा, गाव जिंकतो साहेब. गावात काय मारामारी केली काय म्हणाव? पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतंय बघा. अहो रावसाहेब, खड्डे खडून खडून हाताची साल्ट गेली बघा. अहो आता फक्त डोकं आपटून घेण्याचं बाकी राहिलंय, पण गावकरी काय मानायला तयार नाही. काय झालं काय म्हणतो तुम्ही? अहो काय झालं काय, अख्ख्या गावात गेल्या 8 दिवसात एक माणूस झाड लावायला तयार नाही. जायला असं झालं म्हणतो. बरं त्या कुटुंब नियोजनाचं काय? हा, आता कुटुंब नियोजनाच्या बाबतीत आम्ही जरा सक्सेसफुल झालो म्हणायला हरकत नाही. काय हो जरा काय 100% म्हणा. हो, माझ्याकडला 4 वर्षातला सगळा स्टाफ संपला. फक्त एक सॅम्पल शिल्लक राहिलंय. झाडाच्याच बाबतीत असं का व्हावं म्हणतो मी? अहो असं कसं म्हणता रावसाहेब? काय? आपल्या गावची जमीन पडली भरड. अहो 1 फूट खड्डा खणला तर कातळ दिसते, 2 फूट खड्डा खणायचं म्हटलं तर गावकरी पळून जातात. आम्हीच काय ते 7-8 खड्डे काढले तेवढे. हो ना रावसाहेब, आणखीन 1000-1500 झाडं लावली गेली असती ना तर नामदेवला केवढं मोठं बक्षीस मिळालं असतं. सरकार दरबारी मानही मिळाला असता आणि तुम्हा दोघांचा सत्कारही झाला असता. कसं कसं करावं म्हणतो? आयडिया. इकडे या, इकडे या. आवडली की नाही आयडिया? हा, पण रावसाहेब सगळा भार तुम्हाला घ्यावा लागेल. सगळी जबाबदारी मी घेतो. घेतली ना? हो. मग ठरलं. ठरलं. त्या टाळी. अच्छा गप्पा काही लक्ष्मी, लक्ष्मी, हे लक्ष. आले आले. अगोदर बाहेर ये. काय एवढी कसली गडबड आहे? सांगितलं तू व्हिडिओ होती. सांगूच नका. सांगत नाही, दाखवतो. काय काय आणले बघ. काय कुठे दरोडा बिरोडा घातला का काय? येडे दरोडा नाही, अलीबाबाची गुहा सापडली मला. गावाला फसवताय तेवढ्याने समाधान होत नाही वाटतं. आता बायकोला बी फसवायला लागलाय. नको. झाडं लावायला माळावर खड्डे खणायला गेलो. पहिलाच खड्डा खणला, मोदक सापडलं. खरं? हो, मला वाटतं त्या माळावर खूप संपत्ती जडलेली असेल. हळूहळू आपणच बाहेर काढू. येडे कुणाला बोलू नको, घोटाळा होईल. एवढी काही खुळी नाही मी तुमच्या वाणी. हे बघ, हे सांभाळून ठेव. अगं कुणी बघितलं तर फुकाट बॉम्बा बॉम्ब होईल. सगळी संपत्ती सरकारात जमा करावी लागते. कुठं बोलू नको. हा, मी जाऊन येतो. आलंय लक्षात तुम्हाला काय पाहिजे ते. बायको हुशार आहे. हा, शिवा शेवटचा चहा. साखर पावडर राखेल सगळं संपलंय. आज काहीतरी पैशाची व्यवस्था करा तर दुपारचं जेवण मिळेल. रागराग करू नये, चिडचिड चिडचिड करू नये, शांत राहावं जरा. अहो तुमची परिस्थिती जरा अवघडलेली आहे जरा. आता आमची एक गैरसोय सोडा, पण पोटातल्या पोराचा तरी विचार करा. असं का करता होय? पुरं तुमचं. आज काहीतरी पैशाची व्यवस्था करा. पैसा 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 काय करा हो? रावसाहेब आहेत का घरात? या 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 दौलतराव, या या या. राम 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 राम. बसा 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 बसा. अगदी येरवाडीत येणं केलं. तुम्हाला चहा वगैरे काय? काय नको, तेच म्हणतो मी. काम होतं थोडस. बर बर. घरची मंडळी कशी? झा झा. चिरंजीव काय म्हणतात? बाजीरावचं म्हणताय? हो, त्यांचं शिक्षण चाललंय अजून शहरात. शेतकी काढलेले आहेत ना. बरीच वर्ष झाली शिक्षण चालू आहे, म्हणजे आता संपाय पाहिजे होतं. त्याच काय, आमच्या बाजीरावाला कोणती बी गोष्ट पक्की करायची सवय आहे. इतर पोरं वर्षाभरात वरच्या वर्गात जातात, पण त्याला एकाच वर्गात 3-4 वर्ष काढल्याशिवाय समाधान होत नाही त्याच. काम काय काढलं म्हणलं तुम्ही? काय बातमी कळली का? बातमी कसली? तो आपल्या गावचा जॉन पेद्रो. हा, काय झालं त्याचं?
दारूचं दुकान काढतोय. चंदनवाडीमध्ये त्यासाठीच आलोय मी. काढतोय दुकान तर काढू द्या, नाहीतरी काय दौलतराव, त्या बाबतीत आपल्या गावकऱ्यांची जरा गैरसोयच होत होती बघा. गैरसोयीचं काय नाही हो. शेजारच्या झेलेवाडीत मिळतेच की हातभट्टीची आपल्या आनंदाकडे. नाही मग आम्ही काय करावं म्हणता? आतापासून माणसं गावाच्या बाहेर जाऊन दारू पित होती. गावाला काय बी त्रास नव्हता. पण आता गावातच दुकान म्हटल्यावर रोज उठून त्रास होणार. औंदा आपल्याला आदर्श गावाचा पुरस्कार मिळवायचा आहे. तर तसे आपले प्रयत्न चालूच आहेत. रावसाहेब, हा, दुसरी एक महत्वाची अडचण म्हणजे बोला की. आमच्या आनंदाकडे 5-10 माणसं दारू गाळायला, अरे वा वा वा. 5-10 माणसं रोजच्या रोज सायकलीवरून फुगे पोचवायला. ही सगळी माणसं बेकार होणार. हो. आणि आपल्या सरकारचं धोरण आहे बेकारी हटवायचं. हो. त्यात ही भर पडणार. एक कुणा पाहिजे तर एका जॉन पेड्रो पाहिजे. बरोबर. तेव्हा मी म्हणतो रावसाहेब, हं. आपण एका माणसाचा विचार करायचा का 10-20 जणांचा? काही म्हणा दौलतराव, तुमचं गणित जोरदार आहे. बेरजेचे गणित. काय काळजी करायची नाही. हे दुकान होऊ नये म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करू. तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का? हा, एक आयडिया आहे. बोला. उद्घाटना दिवशी समध्या गावकऱ्यासनी घेऊन तुम्ही त्याच्या दुकानावर मोर्चा काढायचा. लोकांनी एकदा उठून बसवलं की कुणाचं काय चालत नाही बघा. नामी आयडिया आहे. आपण काढू मोर्चा. आम्ही येणार नाही, हा? तुम्ही जायचं. असं कसं दौलतराव, तुम्ही पाहिजे. अहो, आम्हाला कोण विचारते आता? तुमची गोष्ट वेगळी. तुमच्या माग तुमच्या घराण्याचा इतिहास आहे. तुम्ही खानदानी श्रीमंत आहात. तुमच्या शब्दाला गावात मान आहे. कसं काय दौलतराव? अहो, खऱ्याला खरं म्हटलंच पाहिजे. बरं, भेट नक्की नव? बघा आता नक्की जण काय. चलतो आम्ही. दौलतराव, एक करा, नाही तुर्तास किरकोळ खर्चासाठी 1000 रुपये माझ्याकडे ठेवून जावा. 1000? ते कशाला? अव, जन आंदोलनाचा सवाल आहे. अलीकडं मोठमोठ्या नेत्यांच्या सभेला जायचं म्हणलं ना तरी पब्लिकला खुश करावं लागतं. हल्ली पब्लिक फार चाबरट झाली. त्यात तुमचा मोर्चाचा प्रश्न आहे. अहो, घोषणा द्यायचं म्हणजे आरडून पार खोबरच व्हायचं ना कशाचं. मग अनिवार्य प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील. तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. ते बी खरंच आहे. आणि मग आनंदा, हे घ्या. बरं, निघतो आम्ही. नाही आहे, चिंता करायची नाही. जॉन पेद्रेचं बघतो ना मी आता. या. एक, दोन, तीन, चार, 5. झाला का पापाचा पैसा मोजून? अरे पैशात कसला आलंय पाप आणि पुण्य? याच्यावर काही छापलंय का? हा पापाचा पैसा आणि हा पुण्याचा पैसा. छापलं नसलं तरी कळतंय की. अगं येडे, दौलतराव काय म्हणाल तू ऐकलंस का? अरे आमच्या घराण्याविषयी सगळ्या गावाला केवढा अभिमान आहे. हो, ते बघ. आता हे आमचे खापर पणजोबा एका बुक्कीमध्ये कांदा फोडाव ना तसा यांनी वाघ मारला. तर हे आमचे पणजोबा फार शूर माणूस, यांची तुलना फक्त बाजीरावांशीच होऊ शकते. कोणत्या? दुसरा नव्हे, पहिल्या. आणि हे आमचे आजोबा अतिशय विद्वान गृहस्थ, पण एकच मुरमुऱ्यासारखे सुपारी खायचे. सगळी हयात इंग्रजांशी लढण्यात घालवली. आमचे पितामह अतिशय त्यागी माणूस. आज सगळी जमीन त्यांनी देशाला अर्पण करून टाकली. आणि आता हे आम्ही स्वतः सरदार देशमुखांचे एकुलते एक सज्जन, सच्शील, गुणी वारसदार. बिनकामी, कर्जबाजारी. अरे लक्ष्मी, काय बोलतेस? खरं म्हणजे तुझ्या नवऱ्याची तुला कल्पना नाही. अरे आम्ही म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये लागलेला जॅकपॉट आहे. जॅकपॉट. जॅकपॉट का तीनपाट? अरे बाबा, ऐकताय ना? प्रत्यक्ष बायकोच्या तोंडून
अहो आज मी म्हणते उद्या सगळं जग म्हणायला लागल असलं फसवा फसवीचं धंदा सोडून द्या आता. तुला काय वाटतं आम्ही जगाला फसवतो? फसवत नाही सा तर त्या दौलतरावाकडनं पैसे कशा पाहिजे घेतलं? अगं येडे, तीच तर खरी गंमत आहे. आता हा जॉन पेद्रो गावामध्ये दारूचं दुकान खोलतोय. अगो बाई. फार वाईट गोष्ट आहे. म्हणजे काय, पूर्वी चोरून पिणारे निदान गावाला घाबरत तरी होते. आता गावातच दारूचं दुकान खोललं म्हणल्यावर मोकटच सुटणार की. होय. हे झालं एक. दुसरं दौलतराव, मा डेंजर माणूस. हो, मी त्याला नाही म्हणलास, लाख भानगडी केल्या असत्या आणि त्याने त्या जॉन आपल्या देशाच्या उदात्त परंपरेला काळिमा फासून आणि आपल्या थोर नेत्यांच्या शिकवणुकीचा घोर अपमान करून हा जॉन पेद्रो आपल्या गावामध्ये दारूचं दुकान आणि तेही इंग्लिश दारूचं दुकान खोलतोय. कुठल्याही भारतीय माणसाला चीड आणणारी ही गोष्ट आहे. खरं तर आपलं धोरण देशी मालाला उत्तेजन द्यायचं आहे आणि आज पतूर आपण परदेशी मालाची होळी करत आलेला आहे. आज करायची नाही, कायदा हातात घ्यायचा नाही. उलट हात जोडून मी जॉन पेद्रोना विनंती करीत आहे की कृपा करून या फंदात पडू नका. आमच्या गावामध्ये इंग्लिश दारूचं दुकान खोलू नका अशी त्यांना हात जोडून विनंती करीत आहे. अहो रावसाहेब, हे दुकान घालण्यासाठी सरकारने मला लायसन दिलंय. लायसन? तुला लायसन मिळाले म्हणून तू लोकांना काही इच्छेल का? काय कसं ऐकेल? हे दुकान घालून मी लोकांना उपकार करतो का नाही? उपकार? उपकार सोडा हो. आजकाल लोक दारूसाठी काय वाटेल ते पितात. कुणी कंट्री पी, कुणी लठ्ठा पी, कुणी खोपडी पी, असलं काहीतरी पितात आणि मरून जातात. त्या लोकांच्या जीवाला काय मोल आहे का नाही? बोला बोला की आता. वा मिस्टर जॉन पेद्रो, चांगलं तत्वज्ञान आहे तुमचं. कंट्री दारूला उतारा काय तर इंग्लिश दारू, विषाला उतारा काय तर विष. एक हळूहळू मारत, एक झटक्यानी मारत. गावकरी बंधूंनो, आम्ही हे चालू देणार नाही. 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 थांबा. गावकरी बंधूंनो, अशा अतिरेकी वागण्याने आपलं काही साधायचं नाही. जॉन जर ऐकत नसेल तर मी जाहीरपणे असं त्याला आव्हान देतो की तुझं दुकान तू जर बंद करणार नशील तर हा रावसाहेब आमरण उपोषण तुझ्या दुकानापुढे करणार आहे. रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा. तुझं काही खरं नाही जॉन. का? रावसाहेब असं तसं मानणार नाही. अरे बापरे. एक वेळ जीव देतील पण आपलं म्हणणं खरं करून दाखवतील. रावसाहेब जर उपोषणाने मेले तर गावचे लोक तुला जेवण ठेवणार नाही. काय सांगताय? तेव्हा गप्पपणाने त्यांचं म्हणणं ऐक. चल माझ्याबरोबर चल. चला चला चला. रावसाहेब रावसाहेब, मी गरीब माणूस. मी जर हे दुकान बंद केलं तर मला तर काय करायचं? त्याची चिंता तू कशाला करतोस? तुझा जीव वाचला नशीब समज. अरे गावातली कित्येक माणसं तुझं दुकान बंद व्हा म्हणून प्रयत्न करतात. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, माणसे. कशाला भानगडीत पडतोस? मी काय म्हणतो, गावामध्ये चांगलं हॉटेल नाही. या गावात एक चांगलं हॉटेल तू सुरू कर. उद्घाटन मी करणार. बोल. बरोबर. आता या मालाची काय अवस्था कर माझ्या सोबत असं म्हणता? तुमच्या म्हणण्याप्रमाणे होतं रावसाहेब, पण ते उपोषण काय सोडणार ना? तर सोडायच पाहिजे. लिंबू पाणी घेऊन ये. मोरबाळ्यात जा, याच्या बरोबर जा. लिंबू पाणी, लिंबू पाणी. तेव्हा गावकरी मंडळी, मी आपल्याला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी जॉन पेद्रोनं दारूचं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रावसाहेब देशमुख जिंदाबाद. 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 सरका 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 बाजूला. रावसाहेब, हे पाणी नाही, हे लिंबू आणि हे पाणी. तर गावकरी मंडळी, आमचं 10 मिनिटाचं आमरण उपोषण
हे लिंबू पाणी घेऊन आम्ही सोडत आहोत. हं. वा, रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा. काका, अहो काका, अजून काही केलं नाही बाबा. पुढे हो. चांगला घट्टा कट्टा दिसतोय मेला. काळ्यात सोडला या भिकाऱ्यानी. अजून काहीच केलं नाही. 12 वाजायला आले. इतका वेळ काय करत होता? मला विचारणारा तू रे कोण? साळू त्यानं काय मारताय गरीबाला? वांजोटी वाल ना. वांझोटे होईल तुझी आई. कल्पळीतलं गप जातोस का आता? पण सोडलाय भिकाऱ्यानी. सकाळपासून बघतेय. ओ म्हातार बुवा, पुढे वा, पुढे वा. या घरात अजून काही शिजलं नाही. काय म्हणालास गाढवा? मला काय करायचंय? साळू त्यानं मार खायचा असेल तर जात. मला काय करायचंय? माझ्याच घरात मला बा मग शहाणाच दिसतोस की. म्हणजे तुम्ही दत्तू काका? होय का? दत्तू काका? अरे अरे काय आहे? कोण आहेस तू? अरे हा तर आमचा तात्या. आणि हा मी नामदेव. नामदेव. अरे किती मोठा झालास रे तू. चल चल आज चल. आत काही घाबरू नकोस रे. चल आत ये. दुर्गा, अगं ए दुर्गा. आले. अजून गेला नाहीस तू? हा. अगं अगं काय हे? काय? याला ओळखलं नाहीस का तू? नाही. कोण? बाकी तू कशी ओळखणार म्हणा याला? तात्या बरोबर हा गेला त्यावेळी तू खूप लहान होतीस. असं? मी तुला नेहमी तात्याबद्दल सांगायचो ना. हा, हा. त्या आमच्या तात्याचा हा मुलगा नामदेव. अगं दुर्गा, अशी वेंधळ्यासारखी काय उभी राहिली आहेस? जा पण जेवणाची तयारी कर. घे नामदेवा. अरे काय हा तुझा अवतार? जा दाढी कर, आंघोळ कर, मग आपण जेवायला बसूया. जा. नामदेवा चल रे बाबा. आलो. हा ये बैस. हा. अरे नाबा, अरे सकाळी कसला अवतार करून आला होतास तू? नाही ते मी मला हा ठीक आहे, कर सुरुवात. हो. तात्या गेल्याचं मला फार उशिरा कळलं. त्यामुळे तुझ्याकडे येता आलं नाही मला. नाही, सगळं कसं अगदी अचानकच झालं. त्यामुळे कोणालाच कळवता आलं नाही. बरं, हल्ली उद्योग काय करतोयस? आलं लक्षात. शिक्षण कुठपर्यंत झालंय तुझं? मॅट्रिक पर्यंत. हो का? छान छान. आपण कुठेतरी नोकरीसाठी प्रयत्न करूया. नाही, तात्या म्हणत होते की चंदनवाडीत आमची जमीन आहे, तीच करावी म्हणतो. ती जमीन तर केव्हाच दौलतरावांना बळकावली आहे. हो, पण मी जाईन दौलतरावांच्या घरी, त्यांना भेटीन. त्याचा आता काही एक उपयोग नाही. हा ठीक आहे, तू प्रयत्न करून बघ. आधी जेव पाहू नीट. घे. स्वयंपाक आवडला का दुर्गाचा? हो. वा. हो. दुर्गा, अगं याला फतफते वाढ बघू आधी. फतफते?
हो आणते हा. नको नको. अगं हात भाजला ना त्याचा वेंधळी पडली. नामदेव तू आधी हात धुवून घे बघू. नमस्कार. कोण रे तू? ओळखलं नाहीत मला? मी नामदेव, तात्या पाटलांचा मुलगा. तात्या पाटील? कोण तात्या पाटील? ह्याच गावचे. 15 वर्षापूर्वी नाही का त्यांनी तुमच्याकडे जमीन घाणवत ठेवली होती? हा 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 त्यो तात्या पाटील होय. बर मग ती जमीन सोडून घ्यावी म्हणतो. सोडून? होय, पैशाची काही व्यवस्था करून. अरे ती तर जमीन मी विकत घेतली आहे. विकत? पण तात्या म्हणाले 200 रुपयाला घाणवत ठेवली आहे म्हणून. खानवट? सावकारी धंदा कधीच केला नाही मी. आता आलाच आहेस तू तर परत खरेदी करून देतो तुला 20,000. 20,000? अहो पण एवढे पैसे मी कुठून आणणार? ते तुझं तू बघ, व्यवस्था झाल्यावरच भेट. आता आता मला माफ काम आहेत. अहो पण मी नमस्कार. गुड मॉर्निंग. काय गोंदा, कसं काय, बरं आहे? बरं आहे की. चहा घेणार? आताच घेतलंय. अरे घे की, दोन चहा घे बाबा, स्पेशल. अरे पर शिवा आईला काय झालं रे? अरे आता साधाच्या पेलो हा, आणि पेशल. बर. आईला साध्याच्यात आणि पेशलच्यात काय बी फरक नाही बघ. असं म्हणतोस? थांब जॉनला विचारू. विचार विचार. अरे जॉन. आलो आलो. बोला, मला काय झालं? पब्लिकला बनवतोस होय? झालं काय? अरे साधाच्या बिच्चोत आणि पेशलच्या बिच्चोत दोन्हीत काय बी फरक नाही? अहो नाही कसा आहे की स्पेशल चहा आम्ही धुतलेला कवच देतो. काय? जॉन काय पाहिजे? अरे मी नामदेव कुठं होतं जेवढं वाटत? अरे काय झालं? काही नाही, गावात आल्या आल्या दुर्गादेवीचा प्रसाद मिळाला. असं काय? हनुमा एक स्पेशल आण बघू. सध्या काय करतोय? काही नाही, बेकार आहे. हा, मग काय करायचं ठरवलंयस? वडिलांची जमीन आहे ती करायचा विचार होता. बरं मग काय? दौलतरावानं खो घातला. दौलतराव ना लय बेकार माणूस आहे. ममद्या कुठे असतो राहिली? ममद्या ना एका टेम्पो ड्रायव्हर आहे. अधून मधून येतो माझ्याकडे. आता कधी आला तर माझी भेट घालून द्या. नक्की. बऱ्याच वर्षात भेटला नाही मला. अबे ओ जॉन. नामा ममद्या आला बघ. चल 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 चल. गिरायक आलं वाटतं. मी बघतो. या ना या ना या 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 या. काका आहेत का घरात? काय म्हणालात? आपण बसा ना. काय म्हणाला? काका घरात आहेत का? काका हे काय, काका आलेच. या काका या. काका हे तुम्हाला भेटायला आलेत. काय गेला शेठ? बसा.
नामदेवा अरे तुझा हात काय म्हणतोय? माझा हात बरा आहे. हं? आत्ताच बँडेज चोळून आपलं बँडेज काढून मलम चोळलं. हा? हे द्या माझ्याकडे, मी नेऊन ठेवतो हा. हात. काय गेला शेठ? नाडी बघूया. नाडी तर उत्तम आहे. काय तक्रार काय आहे? जेवल्यानंतर भूक लागत नाही. जेवल्यानंतर भूक लागत नाही. मग याला उपाय एकच. कोणता? भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. असं. हे पहा, याला काही औषध नाही. मग पथ्य पाणी पथ्य पथ्य एकच. कोणतं? कमी खायचं. असं? हा. काका, तुमचं बिल किती? हे पहा गेला शेठ, सल्ल्याचे पैसे मी घेत नसतो. हं? बरं आहे काका, हा. येतो मी. मला जेवणाचं आमंत्रण आहे. हं? काका तुमची पण कमाल आहे. अहो हं? आजकाल डॉक्टर पेशंटला तपासायच्या आधी त्याचे केस पेपर तयार करण्याची फी घेतात आणि तुम्ही हे बघ ना भाऊ, वैद्यकीय हा व्यवसाय झालाय आजकाल. माझ्या दृष्टीनं ती एक सेवा आहे आणि सेवेचं मूल्य घेतलं तर ती सेवा फुकट जाते. काका हा हे काय लिहिलं? चोपडी शिल्लक आहे 10 रुपये 4 आणे, गल्ल्यात फक्त 5 रुपये 4 आणे. उधारी सकट लिहिली माल. उधारी सकट? अरे आतापर्यंत आपल्याला कधी उधारी मिळली का? नाही ना. जी मिळणार नाही ती लिहायची नाही. कागद आणि शाई गेली ना फुकट. असं नुकसान झालं तर माझं दिवाळ निघाल दिवाळ. मालक तुम्हाला कागदात आणि शाईचं पडले, पर उधारी फुकट गेली त्याचं काय? अरे बाबा बुडत्याला काडीचा दर असतो ना. उद्या गिरायकाने माझी पॅन्ट काढून लिहिली तर तू काय माझी लंगोटी काढून आला का? जा छान आहेस, पाणी दे गिरायकाला. नालाय कुठला. नामदेव ये ये बैठ. हनुमा नको, मला चहा नकोय. का आज ना नाराज दिसतोस? काम धंदा नाही, बिनकामाचं किती दिवस राहणार? अरे तुझ्या जमिनीचं काय झालं? तर दौलतराव काय म्हणतोय? मला नाही वाटत त्याचं काही जमेल असं. असं? अरे आम्ही दोस्त लोक असल्यावर तू कशाला चिंता करतोस? नाही जॉन, मलाच काहीतरी करायला पाहिजे. माझ्यावरच्या प्रेमामुळे दत्तू काका काही बोलत नाही. पण मला त्यांची परिस्थिती समजते. माझ्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी तरी मला काहीतरी करायला पाहिजे. जॉन तूच सांग मी काय करू? मग तू एखादा धंदा का नाही करत? पण धंदा करायचा म्हटलं तर भांडवल नको का? हो ना. अरे हातगाडीवरचा छोटा मोठा धंदा करायचा म्हणला तरी 5,000 रुपये भांडवल पाहिजे. 5,000 रुपये? माझ्या खिशात 5,000 रुपये सुद्धा नाही. तू कशाला काळजी करतोस? मी 2-1 हजाराची व्यवस्था करतो. ममद्या थोडी मदत करल. तू असं कर, दत्तू काकाला सगळं काय सांग, ते त्यातून काहीतरी मार्ग काढतील. ठीक आहे. असं आहे म्हणतोस तर. हो ना. हे बघ नामू, तुझा तो जॉन म्हणतोय ते खरं आहे. हो. पण नोकरी करणारे सगळेच काही बुद्धू असतात असं मात्र नाही. नाही ते खरं आहे, पण आता मलाच काहीतरी बघितलं पाहिजे. जरा कोट टोपी घे बघू. आणतो ना. त्यासाठी सुद्धा मला आता त्या दौलतरावांच्या कडेच जायला पाहिजे. दौलतरावांच्याकडे? हा, त्यांच्याकडे कशाला? अरे सोसायटीचे चेअरमन आहेत ते बाबा. बघूया काही कर्जा बिर्जाची व्यवस्था करता आली तर. दुर्गा, जरा छत्री आणि पिशवी घे बघू माझी. कशाला नेता ही छत्री काका? नवीनच घेऊया आता. हे बघ दुर्गा, या विस्कटलेल्या संसारात काय काय म्हणून नवीन घेणार आहोत आपण? हा पडका वाडा, ही फुटकी कौलं, तुटकी चप्पल, फाटकी छत्री आणि फाटका खिसा. हसा हसा. पण लक्षात ठेवा, हेही दिवस जातील. काय शिरपा, आज हात अगदी गुमान चाललाय. आता काय सांगायचं सरकार? अहो त्या ज्वानचं दारू दुकान रावसाहेबानं बंद केल्या दरनं काय दिवस का चालू ना हो? का रे? अहो वाटलं तर अहो गावात इंग्लिश दारूची सोय होईल. अहो पण त्या रावसाहेबानं समजा राडाच गेला घेऊ. आता आमच्या नशिबात अंड्याची हातभट्टीच आहे, त्याला कोण काय करणार? अरे येड्या, रावसाहेबांनी जे केले ते बरोबरच केले. औंधा आपल्या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळवायचा आहे ना. ते बी खरंच आहे म्हणा, पण खरं सांगू का सरकार, रावसाहेब लई इब्लिश माणूस आहे बघा. अहो तिनं तर म्हणून प्रतिज्ञाच केली, जर गावाला बक्षीस मिळालं नाही तर अर्धी मिशीच उतरीन त्याच्या आईला. आता तुझ्या न्हाव्याच्या मी माझी अर्धी मिशी उतरलीस की. सरकार सरकार
बोलण्याच्या नादात जरासा हात घसरला. हात घसरला काय लेका? दाढी करतोस का हजामत? अहो हजामत करतो की मी तुमची सरकार. सरकार उरलेली मिष्टी राहू दे ना हो. हं? आता अर्धी मिशी काढली, आता इकडचं कॅश बी काढून टाक म्हणजे झाक दिसल. काढतो की. काय? अहो तसं नवं सरकार. आजकाल काय बी फॅशन करायचं फॅड निघाले बघा मोठ्या माणसात. बघा अहो, मोठ्या माणसाने काय बी केलं तर चालतंय. शानाच आहे. हा? अरे माझ्यासारख्या मंत्र्यानं असली फॅशन करायची नसती या. मंत्री तुम्ही कुठे आहे का मंत्री? आत्ता नसलो म्हणून काय झालं? भोरल्या इलेक्शनला तिकीट आम्हालाच. हा. आम्हीच निवडून येणार. बर. आम्हीच मंत्री. हा ते बी साधं सुधं नवं. मग कॅबिनेट मंत्री. आता ते जायला कॅबिनेट हम्म. हे कसं आले हो नवीन यात? ते हे रे काय म्हणतात बरं त्याला? हा, काय बी नेटानं करणारा. आता ते जायला हे चांगलं गणित काढले बरं का मालक तुम्ही. काय बी नेटानं करणारा मंत्री. हा, 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 हा. सरकार सरकार हो. अहो तुम्ही मंत्री झाला का नाही? हो. मला तुमचा पिये करा पिये बरं का. हा, ते रे. आता जायला काय झालं? अरे माकडाला कापड घातली हा. म्हणजे कोण माणूस म्हणत नसते. अहो तेच म्हणतोय मी. वा 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 आता तुम्ही अगदी राजेश खन्ना दिसताय का बघा. नमस्कार दौलतराव. नमस्कार नमस्कार. या कशी काय प्रकृती आपली? आहे त्यातल्या त्या ठीक. फार दिवसांनी येणं केलं. हो थोडं काम काढलं होतं आपल्याकडं. असं होय. हा. या या या. हा. बसा. हो काय विशेष? तसं थोडं विशेषच होतं. हं. म्हणजे सोसायटीचं थोडं कर्ज हवं होतं. अहो परवाच कर्ज दिलंय की. हो पण आणखी थोडी गरज आहे. आणखी किती गरज आहे? 5,000 रुपये. आपल्या नामदेवाला काहीतरी उद्योग काढून द्यावा म्हणत होतो. हो पण ते द्यायचं कशावर? वाडा गहाण आहेच की सोसायटीकडे. तसं कसं देता येईल? मग निदान माझ्या शब्दावरती द्या. शब्दावर कर्ज द्यायचा जमाना गेला काका. काहीतरी तारण ठेवा. तारण? आता मी काय तारण ठेवणार? सोनं, जमीन, बंगला, गाडी, अहो काहीतरी तारण ठेवा. दौलतराव हे सगळं जर माझ्याकडे असतं तर कशाला मी कर्ज मागायला तुमच्याकडे आलो असतो. हे पहा काका, आम्हाला कायद्याच्या बाहेर जाता येत नाही. कायदा? पण कायदा कुणी केला? तुम्ही आधीच ना. येडं का काय काका तुम्ही? अहो कशाला नाही त्या फंदात पडताय? कुठला कोण नामदेव? दोस्ताचा लोक तुमच्या. नाहीतर आजकाल लोकांनी दुसऱ्याचं मड घेऊन रडायची सवयच लागलेली आहे. दौलतराव रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं अधिक पवित्र असतं. तुम्हाला कर्ज द्यायचं नसेल तर नका देऊ, पण निदान माणुसकीचा असा अपमान तरी करू नका. मी तुमच्याकडे कर्ज मागायला आलो होतो, भीक मागायला नाही. रावसाहेब. कोण काका? अखंड सौभाग्यवती भव, मात्र अष्टपुत्र नको. हा या की. रावसाहेब कुठे दिसत नाहीत? आहेत की. आहेत ना घरात? हे काय आलंच की. कोण दत्तू काका? नमस्कार अरे, रावसाहेब. बसा, 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 नमस्कार. काका मी चहा आणते ह. हा. काका बरेच दिवसांनी येणं केलं. एक महत्वाचं काम होतं. बोला की. आपला तात्या पाटलाचा पोरगा कोण? नामदेव हो, हा परत आलाय. बर 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 सध्या बेकार आहे. बर. तूर तो माझ्याकडेच राहतोय. हो माहिती आहे की. गाणं बिणं चांगलं म्हणतो म्हणा. हा देवानं गळा दिलाय. मग त्याच्यासाठीच आलो होतो मी. बर. आपल्या ओळखीनं त्याला कुठंतरी. अरे काका कसली काळजी करताय? बॉम्बेच्या फिल्म इंडस्ट्री मध्ये आपला लय वाट आहे. राज कपूर पासून फार राज बब्बर पर्यंत गाण्याचं काम लावून देतो बस. नाही 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 नाही, तसलं काम नकोय त्याला. आणि मग एखादी साधी नोकरी लावून द्या म्हणजे झालं. त्याच्या काका हे काम तर आमच्या डाव्या हाताचा मळ आहे. डाव्या हाताचा मळ आणि कापडाची खळ कधीच कमी होणार नाही काका. ऐकलं काका. लक्ष्मीचा आमच्या भरोसाच नाही बघा. काकांचं पहिलं काम करा, मग बसेल भरोसा. अगं पण
प्रयत्न करणं त्यांचं काम आहे आ? हम्म. पण यश देणं न देणं हे परमेश्वराच्या हाती. तुम्ही हा? पण लागला का त्यांच्यासारखं बोलायला? अगं पण पोरी म्हातारपणी तुम्हाला टांग लावली नाही म्हणजे पुरं. चला 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 हं. मग काका कधी पाठवता नामदेवाला आमच्याकडं? उद्याच पाठवून देतो की. उद्या पाठवून हं? घेऊन जातो तालुक्याला. 2-4 ठिकाणी शब्द टाकतो त्यासाठी. फार फार उपकार होतील रावसाहेब. काय काका हे आमचं कर्तव्यच आहे. हा. बरं मग येऊ मी या आता? या 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 नमस्कार. या अहो माझं नाव माहिती नाही का? नाव माहिती आहे पण मग नावाने नाही का हाक मारता येत? का हे सारखं अहो जाहो? नाही तसं नाही, पण काही मुलींना त्यांच्या नावानं हाक मारलेला आवडत नाही ना. पण सगळ्यांनीच अहो जाहो म्हटलेलेही नाही आवडत. हो, पण आम्हाला कसं कळायचं? आत्ता कळलं ना? आता आधीच कळलंय, फक्त खात्री करून घेतली. असं का? हो ना. रावसाहेबांच्या बरोबर तालुक्याला चाललो हं. नोकरी शोधण्यासाठी. असं? हो. आलेच हमी. हं? हं, हं. मस्त. हं. हं. हं? हे घ्या दही साखर. काय झालं? ते गरम नाहीये ना? काहीतरी. येतो मी. राजे साहेब, वडापाव, पुरी भाजी, मिसळ, बटाटा थांब वडा, थांब थांब थांब. काजू. तुर्तास 2 चहा आण ना. हा. बस बस. रागवायला वाटतं. नामदेव तुला एक अगदी आतली गोष्ट सांग. काय? आता पण तुझ्या नोकरीसाठी हो. म्हणजे माझ्या ओळखीच्या लोकांकडे जाणार हो. आहे. तर मोठ्या लोकांचं काय? काय आहे? एक तर ते धड वय बी म्हणणार नाही, नाही बी म्हणणार नाही. बघू द्या, नंतर करू, एवढी काय घाई आहे? तेव्हा आपण नाराज नाही व्हायचं. अहो, रावसाहेब तुम्ही असल्यावर मी कशाला काळजी करतोय? त्याचं काय 12 गावचं पाणी प्यायला मी माणूस आहे. म्हणूनच मी तुम्हाला गुरु केलंय हा, रे. तसं तू काय समंजस आहे म्हणा. आता तुम्ही शिकवलंय म्हटल्यावर मला राहायलाच बरोबर, पाहिजे. बरोबर. अरे वेटर, हं? आता काही नको नको मला. काय साहेब? अरे बिल कुठे? चहा तर घेतलाय, बिल कुठे? आत्ताच दिले की. हा? रावसाहेब अरे मग आहे कुठे? रावसाहेब थांबा, घेऊन येतो. रावसाहेब तुम्ही ते खिशात ठेवलं का? मारीन मुसखडीत. अहो, आपण अप. हा. बस हा. चल नामदेव उठ अच्छा. उठ उठ उठ. रावसाहेबांचं काही कळतच नाही बुवा. नमस्कार चेअरमन साहेब. नमस्कार नमस्कार. बसा. बऱ्याच दिवसांनी आमची आठवण झाली. तसंच एक काम होतं म्हणून आलो होतो. मग बोला की, आपल्या सेवेला आम्ही हजरच आहोत. हा नामदेव. नमस्कार. अहो बसा ना. हे ओरडतात. नाही नाही, अहो बसा हो. तर मी काय म्हणत होतो, आपल्या कंपनीमध्ये याला नोकरी लावा. मुलगा अतिशय चांगला आहे. अरे अरे अरे, काय झालं? जरा उशीर झाला बघा. अहो 15 दिवसापूर्वी जागा भरली. पण तुम्ही काय काळजी करू नका, माझ्या वशिल्याने कुठेतरी लावीन. तुम्ही एक काम करा, मी विचारेन ती माहिती यात लिहा. चालेल. पेन घेऊ का? हा घ्या. विचारा. प्रथम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहा. हो हो. नामदेव राहणार. शिक्षण. हो शिक्षण. SSC पहिल्याच वेळेला पास. हा, आता आवडीचा छंद लिहा. छंद म्हणजे अहो तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती लिहा. हा हा, म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट. मला दुसऱ्यांच्याकडनं पैसे उसने घ्यायला फार आवडतात. असं का? छान. आता आपलं एखादं वैशिष्ट्य. आहे तर दुसऱ्यांची उधारी बाकी ठेवणं. काय करणार साहेब, उत्पन्नाचं दुसरं काही साधनच नाही ना, म्हणून. चालायचं चालायचं. बरं, एखाद्या खेळात काही प्रावीण्य मिळवले? मिळालं नाही, पण 2 खेळामध्ये आपोआपच आलं. एक म्हणजे छपाछपी, दुसरं धावणं. असं का? ते कसं काय बुवा? त्याचं काय साहेब,
दुसऱ्याकडून पैसे उसने घेणे हा माझा छंद. दुसऱ्याची उदारी बाकी ठेवणं हे माझं वैशिष्ट्य. त्यामुळे होतं काय, एखाद्या